नमस्कार. ओळखलत का मला? हो, मीच ती अंबिका, जिला तुम्ही सकाळपासून शोधताय. पण मला असं पाहून थोडं घाबरलं असाल ना? पण मी सुद्धा तुमच्यासारखीच एक साधारण मुलगी होते. स्वप्नातला राजकुमार यावा तसे एक दिवस अथर्व माझ्या आयुष्यात आले आणि आमचं लग्न झालं. रामपुरी कुटुंबाची लाडकी सून बनून मी या कुटुंबात आले. आमच्या संसाराची वेल बहरत असताना त्यावर एका नाजूक कळीने जन्म घेतला. ती कळी म्हणजेच माझी मुलगी वेदा. तिचं हसणं, रडणं, माझ्या कुशीत येणं, तो प्रत्येक क्षण मला आजही सुखावतो. तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं मी माझ्या मुलीला. पण काळाने घात केलाच. एका भीषण अपघातात मी फक्त माझा जीव नाही गमावला, तर माझ्या मुलीने तिची आई, अथर्वने त्यांचं प्रेम आणि या घराने त्याची सून गमावली. आणि आता काही जण माझ्या वेदाच्या जीवावर उठले. आपल्या पोटच्या गोळ्याला इतका त्रास होत असताना एका आईचा आत्मा कसा शांत राहू शकेल? माझ्या वेदाचं रक्षण करताय म्हणून मी शेवटी देवी आई समोर देखील पदर पसरला. तीच हाकेला गौरी म्हणायची, कारण देवळाच्या पायथ्याशीच आधी मला मीरा भेटली. आणि आता तुम्ही. मीराने माझ्या वेदाला एकदा वाचवलंय आणि आता पुढच्या प्रवासात तुम्ही देखील मला नक्की मदत कराल याची खात्री आहे. वेदा या अंबिकाच्या काळजाचा तुकडा आणि त्या काळजाच्या तुकड्यासाठी मी नसले तरी असणार आहे. माझ्या मुलीच्या जीवाला मी कायम जपणार. तुम्ही सुद्धा या प्रवासात माझी साथ द्याल ना? तुम्ही साथ द्याल ना? मग नक्की पहा, तुला जपणार आहे. 17 फेब्रुवारीपासून सोमवार ते शनिवार रात्री 10:30 वाजता फक्त आपल्या झी मराठीवर. दिसत नसले तरी असणार आहे. तुला जपणार आहे. मी एक कलाकार म्हणून नाही तर ऑडियन्स पॉइंट ऑफ व्ह्यूनी मला सांगायला आवडेल. कारण आम्ही जेव्हा प्रोमो पाहिला तर अंगावरती काटा येईल असा तो एक प्रोमो होता. आणि मला वाटतं ही एक खूप भव्य सिरियल आहे. इतर सिरियल्सपेक्षा खूप वेगळी आहे. की वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला यात बघायला मिळणार आहेत, अनुभवायला मिळणार आहेत. त्याचं कथानक वेगळं आहे. आणि VFX बद्दल बोलशील तर तुम्ही आता प्रोमो पाहिलाच असेल. तर ते खरंच घडतंय आपल्या समोर. इतकं ते खरं वाटतं, इतकं ते अमेझिंगली ते डिझाईन केलेलं आहे. त्यामुळे प्रेक्षकांना खूप अप्रतिम अनुभव येणार आहे. म्हणजे तुम्ही एखादी फिल्म बघताय मोठ्या पडद्यावरती असं तुम्हाला हा एक अनुभव येणार आहे. सगळ्यांचं छान व्हावं या एका प्रिन्सिपलवर झीच्या सगळ्या मालिका आधारलेल्या असतात. आणि त्याचप्रमाणे ही पण मालिका ह्याच गोष्टीला पुष्टी देणारी ठरणार आहे. पण आत्ताच तुम्ही अनुग्रामवर काही गोष्टी बघितल्या आमच्या की असं आम्हाला कळलं. आणि त्यामुळे झीने यावेळेला खूप वर्षांनी पहिल्यांदाच राहतं एक अतिशय टेक्निकल साईडनी एक परिवाराची गोष्ट सांगायचा प्रयत्न केलेला आहे. वा की ज्यामुळे मी तुला मगाशी म्हणलं त्याप्रमाणे हिरे खूप असतात पण त्याला एक कोणतं चांगलं लागतं तर त्या हिऱ्यांचं महत्व उठून दिसतं. ते को एक्झिस्टिंग असतात हिरे आणि कोणतं. असं झी मराठी आहे. खरंच की ते सगळ्या मालिकांना एक छान असं पॅकेजिंग करून आपल्या इतक्या सुंदर मराठी ऑडियन्स समोर मांडतात.